मग घरी जाऊ. असं पण आज फ्रायडे काही कामं नाही आहे, त्यामुळे मग मला सुद्धा माहित नाही. मी त्यांना फक्त उदाहरण देतो. जसं कोल्हापुरात आम्ही म्हणतोय, कारण कसं असतं आपण यूट्यूबवर पाहतो कुणाला, आपल्याला म्हणजे खूप भारी फिलिंग होती. इतकं सुंदर होतं. म्हणजे मी जेव्हा PCMC कचरा डेपोला गेलो तेव्हा समोर तिथे बघितलं लोक जात आहे म्हणून मी थांबतो. हां, तर ती हे गाईज, वेलकम बॅक टू चॅनल, वेलकम बॅक टू न्यू व्लॉग. तर आजचा व्लॉग स्पेशल आहे का नाही हे मला तिथे गेल्यावर समजेल. मी कुठेतरी चाललो आहे, जाऊ दे सांगूनच देतो. मी क्रिश महाडिकची स्टोरी पाहिली की तो तिथे FC रोडला येतो आहे, FC रोडकडे. मी विचार केला की मी जाऊन तर पाहतो, जसं पण आज फ्रायडे आहे, आता वाजले 5. तर मग फ्रायडेला रूमवर झोपण्यापेक्षा जाऊ काहीतरी. मी एकटा जातो आहे, माझ्यासोबत कोणीच नाही आहे, आणि तो जर भेटला तर ठीक, नाही तर मग गणपती बाप्पाचं सोलो दर्शन करून मी परत येऊन जाईल इथं. ओके, सो तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आय एम अ ह्यूज फॅन ऑफ क्रिश महाडिक. म्हणजे मी काय सगळेच त्याचे ब्लॉग पाहता, माझे फ्रेंड्स पण, फॅमिली पण, सगळे. तर चला, गाडीच्या टायरमध्ये हवा पण मारायची आहे. कदाचित टायरची हवा कमी झाली आहे, मला असं फील होतं आहे. तर चला आता मी डायरेक्ट तुम्हाला तिथे जाऊन भेटतो. बघू, लकीली भेटले तर भेटले, जाऊन तर बघू. गाईज बघा, आय थिंक गाडी पंक्चर झाली का हवा कमी झाली काय मी, पण अचानक टायर बसून गेला होता. तर मी आता पंक्चर काढायला आलो इथे, चेक करून बघू. आणि टाईम पण होतो आहे आता, तर बघू भेटता का नाही आपल्याला ते. गाईज मी इथे आलो, पण कदाचित ते चालले गेलेले, कारण मला लेट झालं, टायर पण पंक्चर झालं आहे माझं. तर मग मी आता जातो, घरी निघतो. बघू ऑन द वे भेटले तर भेटले लकीली, अदरवाईज मग घरी जाऊ. असं पण आज फ्रायडे आहे, काही कामं नाही आहे, त्यामुळे मग आलो. गाईज फायनली मी लोकेशनवर पोहोचलो आहे. My question to you is like, and I had someone sitting beside me. There was a lady, and a lot of people were coming and taking pictures. So I just told her कि I have a social media with the thought that you agree with, that a party line is working on, and try to associate with a politician. तुमचे पण 5 लाखच्या आसपास फॉलोअर्स आहात तुम्ही म्हणला. अनेक वेगवेगळ्या कॉन्टेंट क्रिएशन मधनं सुद्धा भरपूर गोष्टी आपल्याला शिकायला मिळतात. मी तुम्हाला विशेषतः एक गोष्ट सांगेन. माझं ऍक्च्युली ही यात्रेची सुरुवात ही कोकण विभागातून झाली होती, आणि आम्ही सिंधुदुर्ग मध्ये सांगता केली होती. तर त्याचा लास्ट डे जो इकडचे बसलेले कृपया या साईडला या. अध्यक्ष, पुणेरी मिसळ जरा झंझट, म्हणजे आमच्याकडे पण आहे. एक मिनिट, आता हे काय करणार आहेत मला सुद्धा माहित नाही. मी त्यांना फक्त उदाहरण देतो. जसं कोल्हापुरात आम्ही म्हणतोय की जगात म्हणजे आम्ही कोल्हापुरी, तसं मी आता त्यांच्यावर कॅमेरे केल्यावर ते जे काय म्हणतील ते आता इथून पुढं पुण्याचं आता स्लँग आपण म्हणायचं. आला आपल्याला, आणि तिथं मग ते रस्ते वगैरे सुरुवात पाण्याला इतकं सुंदर होतं. म्हणजे मी जेव्हा PCMC कचरा डेपोला गेलो तेव्हा समोर गाईज सिरियसली म्हणजे मी तुम्हाला सांगतो मी कसा भेटलो. मी घरी जात होतो आणि रस्त्यात मला गाड्या दिसल्या, भारी गाड्या, ऑडी वगैरे होती, त्यानंतर BE6 होती, त्यांच्या सगळ्यांचे स्पेशल नंबर होते. मी ते बघितले, तिथे मी थांबलो, आणि त्यानंतर मी आत घुसायचा काही विचार केला. म्हटलं मला नाही माहिती होतं मध्ये काय प्रोग्राम चालू होता, पण लिटरली मी आलो आणि बरं झालं, लकीली ते भेटले. आणि सिरियसली मला नाही माहीत होतं की इतक्या जवळून मी बघेल त्यांना, कारण कसं असतं आपण यूट्यूबवर पाहतो कुणाला, तर आपल्याला म्हणजे खूप भारी फिलिंग होती. ज्यांना आजपर्यंत यूट्यूबवर बघितलं ते आज आपल्या समोर आहे. तर फॉर एव्हर ग्रेटफुल. आणि मी त्यांना बोललो, म्हटलं लवकरच लवकरच आम्हाला सगळ्यांना हनीबनसोबत व्लॉग बघायला आवडेल तुमचा. तेव्हा नक्की. तर ठीक आहे, खूप भारी वाटलं. आता मी घरी जायल्यानंतर अजून पण तिथे चालू आहे काही ना काही, ते भेटत आहे सगळे लोक. मी 2-3 फोटो काढले, आता काय मी फोटो कसे आले मला नाही माहीत, भरपूर कॅमेरे आणि मोबाईल होते, बट ठीक आहे, चला सक्सेसफुल. काहीच मी घरी आता चालला होता, पण मग इथे लाईट दिसलं, म्हटलं इथे थोडं बोलून घेऊ. आम्ही भेटलो आणि मग फोटो वगैरे काढले, आणि खरंच लिटरली म्हणजे ते खूप अंबाले की त्यांनी प्रत्येकाला चान्स दिला फोटो काढायला. आणि आता ते इलेक्ट्रिक कारमध्ये चालले, BE6मध्ये मी बघितली ब्लॅक कलरची कार. तर म्हणजे लिटरली मी सोडून दिलो, म्हणजे मी जस्ट चक्कर मारायला आलो, म्हटलं नाही भेटणार, कारण त्यांनी टाईम दिला होता 4चा आणि मी आलो 5-5:30ला इथे. तर मला अशी अपेक्षा होती की म्हटलं टाईम चालला गेला असेल, सगळे गेले असतील तिथे, मला नाही माहिती होतं इथे इतका मोठा प्रोग्राम आहे. पण मी स्टार्टिंगला आलो आणि मग बाहेर थांबलो गेटकडे वगैरे, तिथे बघितलं लोक जात आहे म्हणून मी थांबतो. हां, तर तिथे बघितलं गेटकडे, मग म्हटलं जाऊ देता का नाही, कारण मला आयडिया नव्हती प्रोग्राम किती मोठा चालू आहे मध्ये, पण इथे आल्यावर समजलं की खूप मोठा प्रोग्राम आहे. तरी मी विचारून घुसलं, म्हटलं मध्ये जाऊ का, एंट्री वगैरे आहे का, तर ते बोलले हो जा म्हणे. कारण हे लोकेशन एक्झॅक्टली मला नाही माहिती कोणतं आहे, त्यांनी काहीतरी सांगितलं होतं FC रोडकडे इकडे होतं. मी त्याच साईडला चक्कर मारला होता, पण बॅनर दिसलं, मग म्हटलं काही नसणार इथे.
त्यानंतर त्या गाड्या पाहून मी आत आलो आहे आणि लकीली म्हणजे ते म्हणतात ना की मी विचार करून निघालो होतो करून आणि खरंच ते भेटले. आता जात आहे ते, आय थिंक त्यांचीच गाडी आहे. मग मी शूट करतो. हे बघा, हे बघा, ही ऑडी पाहून थांबलो मी. म्हटलं इतक्या गाड्या आहेत त्या त्यांच्याच असतील आणि आणि तुम्ही बघू शकता मला घाम येतो आहे हाताला एक मोठे, कारण तो हॅलोजन आहे मोठा. आय होप तुम्ही हा ब्लॉग एन्जॉय करा असेल. ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. मला इंस्टाग्रामवर फॉलो करा, rohit.gosavi TTT लक्षात ठेवा. बाय बाय, भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तर मी आलो आता पार्किंगमध्ये आमच्या रूमच्या खाली. तर मला फक्त एकच सांगायचं, तिथे भरपूर कॅमेरा होते आणि मोबाईल वगैरे होते. तर एखादी जण जर व्हिडिओ बघत असेल हा आणि त्याच्याकडे माझा फोटो कॅप्चर झाला असेल तर मला इंस्टाग्रामवर पाठवा. ID मी खाली मेन्शन केली इथे. नक्की इन केस तुम्ही बघत असाल व्हिडिओ तर ठीक आहे. मी तसा तो ब्लॉग तिथे सेंड केलेला आहे. हा शॉर्ट मी नंतर टाकेल. तर आता बोलतो बाय बाय. एन्जॉय युअर सॅटर्डे अँड संडे. हा ब्लॉग कदाचित सॅटर्डेलाच टाकून देईल मी लवकरात लवकर. बाय.